पाटण्यामधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। पाटणाच्या बेरण्या कॉलनीत गेल्या 6 महिन्यांपासून 9 मुली भाड्याच्या घरात राहत होत्या, पण पोलिसांनी त्यांच्या घरावर धाड टाकली। त्यानंतर जे दृश्य दिसले ते पाहून पोलिसही आदरले। काय आहे नेमकं प्रकरण ते पाहण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शिक्षण म्हणा किंवा नोकरी, बऱ्याच मुली आपल्या कुटुंबांपासून दूर भाड्याच्या घरात राहतात। खर्च विभागला जावा म्हणून मुली एकत्र राहतात। अशाच 9 मुली एकत्र भाड्याच्या खोलीत राहत होत्या। मुली सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिथेच राहायच्या आणि मग बाहेर न जाता फोनवर बोलत राहायच्या। पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी छापा टाकला। खोलीतील दृश्य पाहून सर्वजण थक्क झाले। पोलिसांनी एकूण 9 मुलींना अटक केली आहे। मुली एका बनावट कॉल सेंटरमध्ये काम करत होत्या। या बनावट कॉल सेंटरचा संचालक फैजान हा फुलवारी शरीफ येथील रहिवासी आहे। फैजानने स्वतः मुलींना त्याच्या बनावट कॉल सेंटरमध्ये कामावर ठेवलं होतं। मुलींसोबत काही तरुणही हे काम करत होते। आरोपी प्रत्येकाला दरमहा 1.5 ते 2 लाख रुपये पगार देत असे। चौकशी दरम्यान मुलींनी सांगितलं की त्या कॉल सेंटर असल्याचं समजून कामावर आल्या होत्या। त्यानंतर ही टोळी सायबर फसवणूक करत असल्याचं निष्पन्न झालं। ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा पाटणा सायबर पोलीस स्टेशनने पर्दाफाश केला आहे।